आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे। अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलाय। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे। तर सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवलं जाणार आहे। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा प्रयत्न असेल। 2 महिन्यांमध्ये याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। तर कुलाब्यातील पोलीस वसाहतींच्या पुनर्वसनावर बैठक झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्वरित ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजेच अतिरिक्त गृहसचिवांच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ती समिती पुढच्या 2 महिन्यात अहवाल सादर करेल। अटी शर्ती इतर त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी ज्याचं पालन करायला लागेल या सगळ्याचा अहवाल 2 महिन्यात सबमिट केला जाईल शासनाकडे आणि शासन या संदर्भात सकारात्मक पावलं उचलेल असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हा सर्वांना आणि या शिष्टमंडळाला दिलं आहे। यानंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मृत शेतकऱ्याला लोक अदालतीमध्ये उपस्थित राहण्याची नोटीस आल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। तर सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बीडमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। सोयाबीनला 7,000 आणि कापसाला 12,000 रुपये दर देण्याची मागणी केली। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान उपोषणकर्ते समाधान फाटे यांची प्रकृती खालावल्यानं वाखरी पालखी तळ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखाना बंद पाडत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उडी घेऊन आंदोलन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले। कापूस वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नाहीये, त्यामुळे कापसाच्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे मजूर काम करण्यासाठी धजावत नाहीत, तर मजुरीचे दरही वाढले, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। जळगाव जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या जाचक अटी आणि खासगी बाजारामध्ये मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे कापसाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे। बाजारभाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री तात्पुरती थांबवली आहे। हिंगोलीच्या वसमत शहरातील 11 कृषी दुकानांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले। खतं असून सुद्धा विक्री न केल्यानं ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हातनूर धरण 100% भरलंय, त्यामुळे रब्बी हंगामासाठी धरणातून पहिल्या आवर्तनाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे यावल आणि चोपडा तालुक्यातील तब्बल 37,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाला 99 वर्ष पूर्ण झाली। धरणाची शताब्दीकडे वाटचाल सुरू आहे। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणातील पाण्याचं जलपूजन केलं। नागपुरात शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। तातडीनं प्रलंबित शिक्षकांना सेवेत कायम करण्याची मागणीही केली। जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। याविरोधात जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करत निलंबित करण्याची मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आल्या, त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याचं म्हणत कारवाई झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। सांगलीमधल्या भीमनगरमधले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांनी तीव्र विरोध केला। त्यामुळे केवळ 2 घरांचं अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम थांबवली। माणगाव, महाड आणि श्रीवर्धनमधल्या शिवसैनिकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं। चित्रलेखा पाटलांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात बोलण्याची सुपारी सुनील तटकरेंकडून घेतल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला। परभणीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ संपन्न झाला। यावेळी 2968 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। पुण्यात मद्यपी तरुणानं धिंगाणा घातला। यावेळी तरुणानं किराणा दुकानाचं मोठं नुकसान केलं। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाण्याचे कामकाज सध्या 500 स्क्वेअर फुटात चालू आहे।
त्यामुळे जागेअभावी पोलिसांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं पोलीस ठाण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही कोठडी सुनावण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बंडू आंदेकर हे निवडणूक लढणार आहेत. त्याबाबतच्या अर्जाला कोर्टानं मान्यता दिल्याची माहिती वकील आम्रपाली धिबार यांनी दिली आहे. तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या जामिनासाठी हे अर्ज केल्याचं वकिलांनी सांगितलंय. सोलापुरातील सुप्रसिद्ध इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियममधील मुद्रांक शुल्क घोटाळा उघडकीस आलाय. 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिकेकडून पाक स्टेडियमची करोडो रुपयांची जागा तब्बल 29 वर्षांसाठी 500 रुपयांच्या करारपत्रावर देण्यात आली आहे. बोईसर तारापूर MIDCमध्ये केमिकल माफियांनी हैदोस घातलेला आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या गो ग्रीन इकोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून घातक रसायन थेट जमिनीमध्ये पुरलं जात असल्याची तक्रार आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडे केली. शिरूर तालुक्यातील बाघोळे इथं बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. हल्ल्याची ही घटना CCTVमध्ये कैद झाली. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील लाख रायजी इथं जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. रॉयल शेतकरी मित्र मंडळाकडून शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. तर 110 पेक्षा जास्त बैल जोड्यांनी यामध्ये सहभाग घेतला. बीड ते बडवणी दरम्यान रेल्वे ट्रॅकचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली. अहिल्यानगर ते परळी रेल्वे मार्ग पूर्णत्वाकडे जातोय आणि अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे सेवा यापूर्वीच प्रारंभ झाली आहे. आता बीड ते बडवणी या रेल्वे मार्गाचं काम देखील पूर्ण झाल्यानं हा रेल्वे मार्ग सुद्धा लवकरच सुरू होईल. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग शिर्डी मागे वळवल्यानं संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले. अकोले रेल्वे संघर्ष समितीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी रास्ता रोको करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. नाताळ आणि नववर्षानिमित्त आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून अमरावती, पुणे, मुंबई, नागपूर आणि पुणे नागपूर या मार्गावर 18 विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. शिराळ्याच्या शिवरवाडीमध्ये एकावर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. तर यानंतर एकच खळबळ माजली आहे. गावातील नाथ बेंद्रे हे आपल्या बांधकाम करत होते आपल्या घराचं आणि त्यावेळेला साहित्य आणण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केलाय. अचानक समोर आलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर झडप घातली आणि हल्ला केला. सुदैवानं बेंद्रेंनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवलेला आहे. दरम्यान ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच सर्वांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि बिबट्या घरातच असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तत्परता दाखवत घराभोवती पत्रे लावून बाहेरचा मार्ग बंद केला, ज्यामुळे बिबट्या घरातच अडकून पडला. रेस्क्यू टीमनं घटनास्थळी पोहोचून या बिबट्याला जेरबंद केलं. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेले आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि पाहुण्यांसाठी परतीच्या प्रवासासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. नागपुरातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन असेल. 15 तारखेला सकाळी 10 वाजता ही ट्रेन सुटणार आहे. आजपासून तिकीटं आरक्षित करता येणार आहे. तर विशेष विमानाची सुद्धा सोय करण्यात आल्याची माहिती समोर येते. कारण नागपूरला हे 8 दिवसांचं अधिवेशन, पण त्याच वेळेला अनेक विमान तिकीटं रद्द झाली होती. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बीडमध्ये तहसीलदाराच्या बनावट सहीचं आणखी एक प्रकरण समोर आलंय. बनावट स्वाक्षरीच्या माध्यमातून आदेश पारित केल्याप्रकरणी केजच्या तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीच्या सेनगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. स्वतःच्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली असं कॅप्शन देऊन व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत आत्महत्या करत असल्याची पोस्ट करणारे बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे अखेर घरी परतले. यवत पोलीस ठाण्यातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ही भावनिक पोस्ट केली होती.
देवळाच्या विठेवाडी परिसरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीनं भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. माजी आमदार बच्चू कडूंनी बुधवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत ऊसाच्या दरासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात येत्या 5 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा कडूंनी दिला. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. धान्याची आणि इतर कृषी उत्पादनांची सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीनं साठवणूक व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 206 नवीन गोदामं बांधली जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं शेतीच्या बांधावर मतदान ओळखपत्र आढळल्यानं खळबळ माजली. शहरातील सुंदरनगर परिसरामध्ये खेळत असलेल्या मुलांना हे मतदान ओळखपत्र दिसलं. दरम्यान मतदान ओळखपत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि तहसीलदारांकडे तक्रार नोंदवणार असल्याची भूमिका शिवसेना युबीटी पक्षानं घेतली आहे. हिंगोली जिल्हा पोलिसांनी नायलॉन मांजाचा वापर आणि विक्रीविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नायलॉन मांजाच्या विक्रीसह वापरही करू नका असं आवाहन करत पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. सागरा प्राण तळमळला या सावरकरांच्या अमर काव्याला 116 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त 12 डिसेंबर रोजी श्री विजयपुरम अंदमान निकोबार इथं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्यासाठी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 20वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये एआय आणि सेंद्रिय शेतीचे मुख्य आकर्षण असेल अशी माहिती सभापती सतीश इंगवले आणि उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली. वणीच्या सप्तशृंगी गडावरील जगदंबा देवी मंदिर परिसरात गावगुंडांच्या टोळक्यानं हातात तलवार घेऊन धिंगाणा घातला आणि दहशत माजवली. या घटनेमुळे नागरिकांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. टोळक्याच्या हैदोसाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील गणपती माथा ते शिवणे रस्त्यावर बुधवारी रात्री मोठा अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेमध्ये असणाऱ्या ट्रक चालकानं भरधाव वेगात डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला जाणाऱ्या 4 चाकीला धडक दिली आणि या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. शहापूर पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली. खर्डीजवळ लोखंडी सळईचा साठा जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना ताब्यात घेतलं.